वळणी सिपेस इथे तिरंगा रॅली ही निघालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली निघाली। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मागे माझ्या तिरंगा रॅली ही आता चालताना पाहायला मिळते। याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी आपला तिरंगा जो आहे तो हाती घेतलेला आहे। साधारणतः आपण पाहतोय की त्यांनी जो त्यांचा तिरंगा आहे तो हाती घेतलेला आहे आणि आपण पाहतोय की सर्व दृश्य आपण जी ती लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय। साधारणतः पाहतोय समोर आपल्याला देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या मागे सर्व भाजपचे मुंबईतील नेते मंडळी असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सर्वजण जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत जे या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले। समोरची दृश्य जर तुम्ही पाहिली या ठिकाणी लांबपर्यंत आपल्याला या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये नागरिकांचा सहभाग जो पाहायला मिळत आहे। प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात नागरिक जे ते या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मुंबईच्या वरळी सिपेस मधली ही दृश्य आपण पाहतोय, त्याच्यामध्ये ही तिरंगा रॅली आपल्याला सध्या इथे जी पाहायला मिळत आहे। ही दृश्य हे आपण पाहतोय या ठिकाणी इथं आपल्याला हे प्रचंड प्रमाणात सध्या या तिरंगा रॅलीमध्ये हे सहभागी झाल्याचं जे ते पाहायला मिळत आहे। ही सर्व दृश्य आपण सध्या लाईव्हच्या माध्यमातून जे या ठिकाणी पाहतो आहोत। तर या तिरंगा रॅलीची सुरुवात जे ते आपण पाहतोय की आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। जवळपास 25,000हून अधिक नागरिक जे ते या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होतील अशी दृश्य जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या संदर्भातलं वक्तव्य हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि त्यानुसारची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी आपल्याला इथे ही रॅली पाहायला मिळते। प्रचंड प्रमाणात त्याच्या मागे ही संपूर्ण झेंडा घेऊन आलेले नागरिक ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याच्यामध्ये सगळे दृश्य आपण जे पाहतोय एकंदरीत या रॅली संदर्भातली माहिती अशी की मुंबईमध्ये जी सुरू झालेली रॅली आहे ती साधारणतः आपल्याला देशभरामध्ये पाहायला मिळणार आहे। देशभरामध्ये ही रॅली जी काढली जाणार आहे त्याच्या या रॅलीचं महत्व आपण समजून घेणार आहोत। या रॅलीचं महत्व आपण जे ते समजून घेत आहोत। त्यानुसार आपण पाहतोय की स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची देशभरामध्ये तिरंगा रॅली जी ती काढली जाणार आहे। आगामी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संपूर्ण देशभरात 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। या मोहिमेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष तिरंगा रॅली जी ती काढण्यात आली आणि ज्या रॅलीमध्ये आपल्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हातात तिरंगा घेऊन सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। या रॅलीत तब्बल 20 ते 25,000 युवक युवती सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय। मात्र सध्याची दृश्य आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणतः मुंबईत ज्या प्रकारे पाहतोय की हा 15 ऑगस्ट रोजी जो काय स्वातंत्र्य दिन आपल्याला पाहायला मिळतं त्यापूर्वी ही रॅली आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं देशभक्तीचं वातावरण निर्माण करण्यासाठी हे व्यापक अभियान हाती घेतल्याचं पाहायला मिळतं। 10 ऑगस्ट रोजी मुंबईत होणारी रॅली या अभियानाचे मुख्य आरक्षण असेल। या रॅलीमध्ये मुंबई आणि लगतच्या परिसरातून सुमारे 20 ते 25,000 तरुण तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत अशी माहिती जी सध्या मिळते। प्रकारची ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला येथे पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय की या ठिकाणी पर्यंत ही रॅली जी असणार आहे आणि ही रॅली जी ती तिथपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ही रॅली आपल्याला पाहायला मिळतं। त्यानुसार समोर आपल्याला जी स्टेज पाहायला मिळते तिथपर्यंत ही रॅली असणार आहे आणि त्यानंतर रॅली जी तिथपर्यंत असेल आणि ती समाप्त। माझ्या मागे तुम्ही पाहताय देवेंद्र फडणवीस स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रचंड देवेंद्र फडणवीस जे हातामध्ये तिरंगा घेऊन जे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। देशभक्तीचं वातावरण तयार करण्याचं साधारणतः या भावनेतून ही रॅली काढण्याचं पाहायला मिळतं। सर्व दृश्य आपण पाहतोय। संपन्न होत आहे माननीय आशिष शेलारजी अनेक या तिरंगा यात्रामध्ये सम्मिलित झालेले आहेत। हजारो देशभक्त मुंबईकर संपूर्ण देशामध्ये या यात्रेमध्ये सम्मिलित झालेले आहे। आपण सगळ्यांनी मिळून भारत मातेचा जय घोष करूया। बोलो भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या स्टेजवरती एवढ्या बर्दाश्त गीताने आजच्या या तिरंगा यात्रेचा
सूर मिसळा आणि मुंबईमध्ये एक देशभक्त मुंबईकर कशा प्रकारे या इथे एकत्र येऊन आपल्या देशाच्या तिरंग्याचा सन्मान करतायत आणि सगळे मिळून आपण भारत मातेचा पुन्हा एकदा जयघोष करूया. बोलो भारत